ए दुर्गा, काय हो? अगं नाश्त्याला आलू पराठा कर बरं. अहो रात्रीच्यात बघा ना किती मोठ्या चपात्या येतात, त्याचाच कुस्कुरा करते ना. हो कर, पण टमाट टाकून कर. बरं करते टमाटर टाकून. हो. हो. रात्रीच्या जर चपात्या उरल्या ना, असा चपातीचा कुस्कुरा करायचा बघा. तर इथं मी रात्रीच्या शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत. काय करायचं, हातानं कुस्करून घ्यायच्या, थोड्याशा बारीक करायच्या. बारीक केल्यानंतर काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये कुस्करलेल्या चपात्या टाकायच्या, म्हणजे बारीक कुस्करून निघतील. कुस्करून झाल्या की फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकले, तेल गरम झाले की जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा. नंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची, शेंगदाणे आणि असेल तर हिरवे वाटाणे, एक टोमॅटो टाकून चांगलं परतून घ्यायचं. हळद पावडर, लाल तिखट टाकून पुन्हा चांगलं मिक्स करायचं. केलेला चपातीचा चुरा टाकायचा, वरून चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, एकसारखं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तयार आहे मंडळी रात्रीच्या उरलेल्या शिळ्या चपात्याचा फक्त 2 मिनिटात तयार होणारा चपात्याचा कुस्करा. या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, खूप मस्त चवीला अप्रतिम होतो. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.